श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनी रोहित फारणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व अंमलदार यांचे एक पथक तयार केले होते। पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम शिंदेवाडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा गावच्या हद्दीतील सातारा ते पुणे जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 चे सर्व्हिस रोडवर प्रणव ॲग्रो कंपनीचे कंपाऊंड जवळ देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी सपोने रोहित फारणे व विश्वास शिंगाडे यांच्या पथकास कार्यवाही करण्याची सूचना दिलेल्या होत्या। यांच्या अधिपत्याखालील पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी शिंदेवाडी तालुका खंडाळा येथे जाऊन मिळालेल्या बातमीतील एका इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडील काळे रंगाच्या सॅक मध्ये 4 देशी बनावटीची पिस्टल व 4 जिवंत काडतुसे असा एकूण 2,61,700 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात मिळून आलेले सदर युवकांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सातारा जिल्हा पोलीस दलाकडून धडाकेबाज शतकी कार्यवाही करण्यात आली आहे। श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फारणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार आतिश घाडगे, शिवाजी गुरव, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सकपाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगताने, लैलेश फडतरे, अमित झेंडे, प्रवीण फडतरे, अमित माने, शिवाजी भिसे, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, रवी वरणेकर, विजय निकम यांनी सदरची कार्यवाही केली आहे। कार्यवाहीमधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले।